मी गणेश विर्ले. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण मित्रांनो एक गोष्ट करणार आहोत की हे जे सीजीपीचं आंदोलन चालू आहे दिल्लीमध्ये, त्या आंदोलनाचा पूर्ण मागोवा आपण घेणार आहोत. म्हणजे ह्या आंदोलनाची सुरुवात कुठून झाली, आजच्या घडीला ते आंदोलन कुठे येऊन थांबलेलं आहे आणि पुढे काय व्हायची शक्यता आहे. तर याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर सगळ्यात पहिला जो इव्हेंट होता या मालिकेमधला, तो म्हणजे 3 मे 2026 या दिवशी नीटची एक्झाम झाली. आपल्याला जसे माहिती आहे की नीट ही एक्झाम म्हणजे काय, तर नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट, त्याला आपण म्हणतो NEET नीट. नीट ही जी एक्झाम आहे ती साधारणपणे ज्यांना MBBS किंवा डेंटिस्ट BDS ज्याला आपण म्हणतो, ज्यांना व्हायचं आहे असे स्टुडंट पूर्ण भारतामध्ये ही एक्झाम देतात आणि पूर्ण भारतामधल्या सर्व मेडिकल कॉलेजचे ऍडमिशन ह्या एकाच एक्झाम मधून केले जातात. तर आपल्याला सर्वांना माहिती की मेडिकल हे जे करिअर आहे हे किती लुक्रेटिव्ह आणि किती इम्पॉर्टंट करिअर आहे आणि त्या दृष्टीने या एक्झाम मध्ये साधारणपणे 23 ते 25 लाख मुलं पूर्ण भारतामध्ये दरवर्षी बसत असतात. यावेळेसचा नंबर 23 ते 25 लाख या दरम्यान राहिलेला आहे. तर 3 मेला ही एक्झाम झाली. 9 दिवसानंतर म्हणजे 12 मेला ही एक्झाम कॅन्सल करण्यात आली. कारण एक्झाम झाल्यानंतर 2-4 दिवसामध्ये ह्या एक्झामचे पेपर लीक झालेत अशा बातम्या येऊ लागल्या आणि गव्हर्नमेंटनी त्याच्यावरती ऍक्शन घेत लोकल पोलीस तसेच CBI ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून त्यामध्ये छाननी चालू केली आणि 12 मे पर्यंत गव्हर्नमेंटला खात्री झाली की ही एक्झाम पेपर लीक झालेला आहे आणि त्या कारणामुळे त्यांनी एक्झाम कॅन्सल केली 12 मेला. त्याच्यानंतर काय झालं, तर साधारणपणे 15 मेला सुप्रीम कोर्टामध्ये एक सुनावणी चालू होती आणि ती फेक डिग्री बाबत सुनावणी चालू होती आणि CJI सूर्यकांत हे त्या सुनावणीला जज म्हणून होते. तर त्या सुनावणीच्या दरम्यान जेव्हा त्यांना फेक डिग्रीज आणि याबाबत ज्या गोष्टी होतात त्या सर्व गोष्टी त्यांच्या समोर आल्या, तेव्हा त्यांनी असं बोलले की हे आजकाल जे काही लोक फेक डिग्री घेत आहे आणि एखाद्या प्रोफेशन मध्ये इंट्रुडर सारखं घुसताय, म्हणजे तुमच्याकडे डिग्री नाहीये तरी पण तुम्ही एक फेक डिग्री घेतलेली आहे आणि त्याचा उपयोग करून तुम्ही एखाद्या प्रोफेशन मध्ये घुसताय आणि मग तुम्हाला त्या प्रोफेशन मध्ये व्यवस्थित काम भेटत नसताना तुम्ही ऍक्टिव्हिस्ट होता आणि मग दुसऱ्यांच्या कामामध्ये अडचणी निर्माण करायला लागता. त्यांना कॉक्रोच हा शब्द CJI वापरला आणि त्यांनी काय विशेष मेन्शन केलं त्याच्यामध्ये की इंट्रुडर्स म्हणजे ज्यांच्याकडे पास, म्हणजे काय असतं की एखादा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाची तुमच्याकडे पत्रिका नाहीये पण तुम्ही त्या कार्यक्रमात घुसले तर त्याला आपण इंट्रुडर किंवा घुसखोर म्हणतो. तसं त्यांनी काय बोलले की ज्या लोकांकडे डिग्री नाहीये, समजा ऍडव्होकेट्स ज्यांच्याकडे डिग्री फेक आहे, तर असे ऍडव्होकेट्स अशा न्याय व्यवस्थेमध्ये घुसतात ज्यांची डिग्री फेक आहे आणि ती न्याय व्यवस्था मधून पोखरायला आणि मधून घाण करायला चालू करतात, जसं एखादा कॉक्रोच करतो, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांनी 15 मेला हे स्टेटमेंट एका सुनावणी दरम्यान दिलं. तर 16 मेला ह्या अभिजित दिपके नावाचा जो तरुण त्यावेळेस अमेरिकेमध्ये शिकण्यासाठी होता, त्याने हा मुद्दा उचलला आणि कॉक्रोच जनता पार्टी नावाचं एक इंस्टाग्रामवरती पेज बनवलं आणि त्याला बऱ्याच मोठ्या मोठ्या इंस्टाग्रामच्या हँडल जसे सौरव दास याने त्याला रिट्विट केलं आणि बऱ्याच इंस्टाग्रामच्या मोठ्या मोठ्या हँडलनी त्याला सपोर्ट दिला. आपल्याला नंतर कळलेलंच आहे की ध्रुव राठी हा अभिजित दिपके याचा एकदम जवळचा निकटवर्ती आहे आणि त्यामुळे जे अभिजित दिपकेने कॉक्रोच जनता पार्टी नावाचं जे पेज चालू केलं इंस्टाग्रामवरती, त्याला खूप मोठ्या मोठ्या हँडलनी प्रतिसाद दिला आणि ते एकदम व्हायरल झालं आणि काही दिवसाच्या आतच त्याचे 20-22 मिलियन एवढे फॉलोअर झाले. आता हे फॉलोअर कसे आले आपल्याला कळालं, कारण त्याला बऱ्याच मोठ्या मोठ्या हँडलनी रिट्विट केलं, त्याला रिशेअर केलं. आता पुढे जाऊन हे लक्षात आलं आपल्याला की 2020 ते 23 या काळामध्ये अभिजित दिपके हे अरविंद केजरीवाल यांच्या अतिशय जवळ काम करत होते, म्हणजे त्यांचे सोशल मीडिया मॅनेजर होते असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. पण आम आदमी पार्टीसोबत ऑफिशियली अभिजित दिपके काम करत होते 2020 ते 23 मध्ये आणि त्यानंतर ते शिक्षणासाठी US ला गेले होते. तर असा हा बॅकग्राऊंड असलेला मुलगा आणि त्याच्यासोबत सौरव दास आणि दुसरे बरेच ज्यांचं की बॅकग्राऊंड आपशी निगडीत आहे किंवा तशा ऍक्टिव्हिजमशी निगडीत आहे, असे लोक ते एकत्र आले आणि त्यानंतर म्हणजे साधारणपणे 6 जून म्हणजे ह्या घटनेनं म्हणजे 16 मेला त्यांनी इंस्टाग्रामचं पेज बनवला कॉक्रोच जनता पार्टीचं आणि 6 जूनला तो अमेरिकेतून भारतामध्ये परत आला
आणि परत आल्यानंतर मग आता तोपर्यंत हे पेज खूप मोठं झालं होतं आणि सगळ्यांनी त्याचा गाजावाजा जोरात चालू केला होता, कारण ते विदिन अ वीक, एका आठवड्याच्या आत ते बीजेपी आणि काँग्रेस यांच्या इंस्टाग्रामच्या पेजच्या कितीतरी पुढे गेलं होतं फॉलोअर्स. तर असा हा अभिजित डिपके कोण आहे बाबा, तो आता भारतात येऊन काय करणार आहे, याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली होती. आणि त्यामध्ये तो 6 जूनला भारतामध्ये अमेरिकेतून आला. मग त्याला गव्हर्नमेंटने पोलीस सुरक्षा वगैरे दिली, त्याला एअरपोर्टवरून रिसीव्ह करण्यात आलं आणि त्यानंतर त्याने जंतर मंतरवरती प्रोटेस्ट चालू केला. आता 6 जून पासून तो प्रोटेस्ट तिकडे चालू आहे. आता ह्याच्यामध्ये हे चालू असताना काय झालं, तर 12 मेला जी नीट एक्झाम कॅन्सल झाली होती, ती एक्झाम 21 जूनला परत घेण्यात आली. 12 मेला नीट कॅन्सल झाली, 21 जूनला म्हणजे साधारणपणे 1.5 महिन्याचा वेळ मिळाला मुलांना आणि 21 जूनला ही परत एक्झाम करण्यात आली. त्या एक्झामचा रिझल्ट देखील लागलेला आहे, म्हणजे 16 जुलैला, म्हणजे साधारणपणे 5-6 दिवसापूर्वी हा रिझल्ट देखील लागलेला आहे आणि ही एक्झाम सुरळीतपणे पार पडलेली आहे. मुलांचे रिझल्ट लागलेले आहेत, मुलं आता ऍडमिशन प्रक्रियेमध्ये आहेत. तर अशी ही नीटचे जे 23-25 लाख मुलं होती त्या प्रोसेसमधून ते गेलेले आहेत. पण आता जंतर मंतरवरती काय चालू आहे मित्रांनो, की मागच्या 6 जून पासून म्हणजे साधारणपणे 1.5 महिन्यापासून तिथे सगळे कार्यक्रम चालू आहेत. त्यानंतर तिथे सोनम वांगचुक यांनी आम आदमी आणि यांनी सीजेपीचा प्रोटेस्ट जॉईन केला. साधारणपणे 20 दिवस त्यांनी तिथे आमरण अनशन केलं आणि त्यानंतर त्यांची तब्येत खराब झाली आणि गव्हर्नमेंटला अधिकार आहेत की जर कोणी गव्हर्नमेंटनी एखादा डिसिजन घ्यावा किंवा गव्हर्नमेंट ऑफिसरनी एखादा डिसिजन घ्यावा म्हणून स्वतःच्या शरीरावरती किंवा स्वतःच्या जीवाला धोका करून घेत असेल, तर ते गव्हर्नमेंटला अधिकार आहेत की गव्हर्नमेंट त्यांना मेडिकल कारणांमुळे तिथून हटवून त्यांची मेडिकल प्रक्रिया किंवा त्यांच्या शरीराची जी काय गरज आहे ती गरज पूर्ण करणे जबरदस्ती का असेना असे अधिकार सरकारला आहेत आणि त्या अधिकारानुसार सरकारने सोनम वांगचुक यांना त्या स्थानावरून उचललं आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. तर अशा प्रकारे सोनम वांगचुक हे तिथे साधारणपणे 20 दिवस उपोषणामध्ये बसलेले होते. त्यानंतर त्यांना गव्हर्नमेंटने तिथून हटवण्यात आलं. तर आता मित्रांनो लक्षात घ्या, आताची सिच्युएशन काय आहे की आता हे जे आंदोलन आहे, ह्या आंदोलनाला आम आदमी पार्टी, कारण हे सगळे जे आहेत हे अल्युमनायच आहेत आम आदमी पार्टीचे आणि यांना आम आदमी पार्टीचा पूर्ण सपोर्ट आहे. आपण पाहिलं असेल की त्या स्टेजवरती आम आदमी पार्टीचे जे की मोठे नेते आहेत, अरविंद केजरीवाल, आतिशी मार्लेना, सगळे, सौरभ भारद्वाज, हे सगळेच्या सगळे त्या स्टेजवरती आलेले आहेत आणि मनीष सिसोदिया, तर असे सर्वच्या सर्व आणि पूर्वीचे पण म्हणजे योगेंद्र यादव, हे सगळे जे काही विचारसरणीचे लोक आहेत, या सर्वांचा पूर्ण पाठिंबा या मुलांना आहे. त्या सर्वांचं पूर्ण गायडन्स ह्या मुलांना आहे आणि त्यानुसार हे मुलं पुढे हा आंदोलन घेऊन जात आहे. आता इथं विषय काय झालाय मित्रांनो, की याच्या पूर्वीही आंदोलन झालेत. ह्याचं उदाहरण आहे की शाहीनबागचं जेव्हा 2020-21 मध्ये पहिल्यांदा आंदोलन तिथे झालं, तो सीएचा अँटी सीए प्रोटेस्ट होता. म्हणजे सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट हा जो गव्हर्नमेंटने आणला होता, त्या ऍक्टमध्ये गव्हर्नमेंटने असं म्हणलं होतं की जे नॉन मुस्लिम हे भारताला जे लागून 4 मुस्लिम राष्ट्र आहेत तिथून भारतामध्ये येतील, म्हणजे बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, तर इथून जे भारतामध्ये येत असतील त्यांना भारतामध्ये आपण जागा देऊ शकतो, ते पण 2014च्या पूर्वी आलेले असतील तर, असा तो सीएचा कायदा होता. आणि त्या सीएच्या कायद्या अगेन्स्ट दिल्लीमध्ये शाहीनबाग येथे खूप मोठी प्रोटेस्ट खूप दिवस चालली. तर त्या शाहीनबागमध्ये विषय असा होता की शाहीनबाग हा फक्त एका धर्माचे लोक जास्त तिथं होते, त्यामुळे त्याला खूप जास्त पाठिंबा किंवा खूप जास्त सिंपथी एवढं जास्त भेटलं नाही. तरी पण त्यांना सपोर्ट होता, त्यांच्याकडे रसद होती, त्यामुळे त्यांनी खूप दिवस ते आंदोलन खेचलं आणि पुढे त्याचं रूपांतर दिल्ली रायट्स मध्ये झालं. तुम्ही जर सर्च करून पाहिलं तर दिल्ली रायट्स आणि अँटी सीए प्रोटेस्ट हे एकमेकांशी पूर्ण निगडीत होते, असं पुढच्या सगळ्या चौकशी आणि तपासामध्ये समोर आलेलं आहे. तर आताच हे आंदोलन थोडंसं वेगळं आहे मित्रांनो, कारण इथं काय आहे की ते स्टुडंट्स हा एक म्हणजे आपल्या हृदयाच्या जवळचा जो भाग असतो ना, तो स्टुडंट्स याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत आणि त्यामुळे काय झालंय की भारतामधले बरेच लोक याच्यामध्ये इमोशनली इन्व्हॉल्ड झालेले आहेत की बाबा इथं स्टुडंट्स प्रोटेस्ट करताय आणि स्टुडंट्स वरती जर अत्याचार होत असेल, त्यांच्यावरती लाठीचार होत असेल, तर हे चुकीचं आहे असं भारतातल्या सर्वांनाच वाटतं. पण आता विषय काय झालेला आहे की ह्या आंदोलनामध्ये साधारणपणे जर तुम्ही सगळे व्हिडिओ पाहिले तर 5 ते 10% ऍक्च्युअल स्टुडंट आहेत
कारण तुम्हाला जसं मी सांगितलं की नीटची एक्झाम परत एकदा झालेली आहे आणि परत एकचे रिझल्ट लागलेले आहेत आणि मुलं बाकीच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये लागलेले आहेत. तर जे 23-24 लाख मुलांनी नीट दिली आहे, रिनीट दिली आहे, ते त्यांच्या त्यांच्या एज्युकेशनच्या प्रोसेसमध्ये लागलेले आहेत. त्यांना इथं वेळ नाहीये प्रोटेस्ट करायला. इथे फक्त 5 ते 10% स्टुडंट आहेत आणि तिथे बाकी सगळे जे दुसरे हौशे नवशे गवशे म्हणतो आपण, तसे सगळे तिथे जमा झालेले आहेत. आणि आपण पाहिलेलं आहे की तिथं त्यांना जेवण, खाणं, पिणं, स्नॅक्स, चहा सगळं व्यवस्थित वेळेनुसार मिळत आहे. आणि तुम्ही व्हिडिओ पण पाहिले असतील की सौरभ भारद्वाज हे आम आदमी पार्टीचे नेते तिथे सांगतायत की आम्ही इथे सगळे गोळा करून लोक आणलेत आणि आता मोदी यांचं काहीच करू शकत नाही कारण ते मिक्स झालेले आहेत स्टुडंट सोबत. आता ते स्टुडंटच्या सोबत मिक्स होऊन पोलिसांवरती अटॅक करताय, मग पोलिसांना त्याचं उत्तर द्यावं लागतंय आणि हे असं सगळं वातावरण तिथे झालेलं आहे. आता काही लोकांचं काय म्हणणं आहे की मोदींनी समोर यायला पाहिजे, मोदींनी बोललं पाहिजे आणि मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला पाहिजे. आता लोकांना काय वाटतं, म्हणजे बऱ्याच बीजेपीच्या सपोर्टरला पण असं वाटतंय आज की मोदींनी असं का करू नये, म्हणजे एवढं मोठं प्रोटेस्ट होतंय, एवढी मोठी एक्झाम लीक झाली. आता सर्वांना हे पण कळलेलं आहे की एक्झाम लीक हे फक्त काय आता झालेलं नाहीये. एक्झाम लीक हे मागच्या 70 वर्षापासून होत आहे आणि मागच्या 10 बीजेपीच्या पूर्वीच्या 10 वर्षामध्ये खूप झालेले आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक नंबर आहे की 19 वेळेस राजस्थानमध्ये पेपर लीक झाला होता आणि प्रियंका गांधी ह्या राजस्थानमध्ये गेल्या होत्या आणि भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं, व्हिडिओ आहे त्याचा, की आपल्याकडे इतके पेपर लीक झालेत राजस्थानमध्ये आणि अशोक गेहलोत त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते. त्यांनी खूप प्रयत्न केले तरी पण ते पेपर लीक काही थांबलेले नाहीत. असं हे प्रियंका गांधीचं भाषण आहे स्टेजवरती. आणि अशी एवढे सगळे लीक होऊन कुठल्याच राज्यामध्ये कुठल्याच मंत्र्यांवरती काहीच कारवाई झालेली नाहीये. तर आता सगळे भारतामधले जे अपोजिशन पार्टी आहेत ते मात्र गोळा झालेले आहेत की नीट जे लीक झालं पेपर त्याच्यावरती तुम्ही कारवाई करा. आता ह्याच्यामध्ये लोकांना कळत आहे की ह्याच्यामध्ये अपोजिशन पार्टींना पण चान्स भेटलेला आहे आणि ह्याच्यापूर्वी एवढे पेपर लीक झाले तरी कधी कुठली कारवाई नाही झाली, पण आताच त्यांना ही कारवाई पाहिजे आहे. कारण धर्मेंद्र प्रधान यांनी भारताच्या जो शिक्षण व्यवस्था आहे त्याच्यामध्ये बरेच काही बदल केलेले आहेत. म्हणजे त्यांनी मुघलांचं महत्व पूर्ण कमी केलं आहे. जो विद्यार्थ्यांचा सिलेबस होता, अभ्यासक्रम आहे, त्याच्यामध्ये मुघलांवरचे धड्यांची संख्या म्हणा, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी कमी केल्या आहेत. आणि भारतामधले जे राजे होते, छत्रपती शिवाजी महाराज असू द्या, महाराणा प्रताप असू द्या, यावरती जास्त माहिती देण्यास सुरुवात केलेली आहे. आणि असेच त्यांनी बरेच बदल केलेले आहेत. म्हणजे इमर्जन्सी जी इंदिरा गांधी लावली होती त्यावरती त्यांनी एक धडा टाकला आहे. कारण मुलांनी त्यातून नॉलेज मिळवलं पाहिजे की बाबा इमर्जन्सी नावाचं एक गोष्ट भारतामध्ये झाली होती. तर अशा ह्या सगळ्या गोष्टींमुळे धर्मेंद्र प्रधान हे एक टार्गेट झालेले आहेत लेफ्ट विंगचे. कारण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे सगळं खाद्य पुरवठा होता लेफ्टिस्ट आयडिओलॉजीला आणि तो त्यांनी थांबवलेला आहे. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान हे त्यांचं मेन टार्गेट आहे. पण समजा आता मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. आता काही लोकांचं तसं म्हणणं आहे की बाबा हे चिघळू देऊ नका, वातावरण खराब होत आहे, दिल्लीमध्ये परत रायट्स व्हायची शक्यता आहे, तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन टाका. पण समजा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला असं आपण समजूया, तर आपण काय सांगतोय मग की उद्या कोणीही जंतर मंतरवरती जाऊ शकतं. कारण अभिजित दिपके हा तसा एकदम नवीन माणूस आहे, असं काही कोणाला माहित असलेला फेस नाहीये तो. म्हणजे असं उद्या कोणीही उठेल आणि ज्याला की बाबा मोठ्या मोठ्या इंस्टाग्राम हँडल, ट्विटर हँडल यांचा सपोर्ट आहे आणि ते जातील आणि जंतर मंतरवरती कुठलाही एखादा विषय घेतील आणि तिथे हजारो लोक गोळा करतील, त्यांना रसद पुरवतील आणि नंतर पोलिसांसोबत भांडण करून गव्हर्नमेंटवरती प्रेशर क्रिएट करतील. आता फॉर एक्झाम्पल राहुल गांधींनी बऱ्याच वेळेस बोललेलं आहे, त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये देखील होतं की प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन असलं पाहिजे. आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन हा मोठा मुद्दा आहे. आणि आता उद्या समजा एखादा मुलगा तिथे जाऊन बसला, तो म्हणला की प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन असलं पाहिजे, तिथं खूप अन्याय होतोय आणि त्यामुळे तिथे ते हजार लोक जमले आणि परत त्यांनी तोच विषय केला, तर मग गव्हर्नमेंटला प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण रिझर्वेशन द्यावं लागेल. कारण आता पायंडा पडला तिथं लोक. आणि आज जर तिथे समजा 50,000 लोक जात आहे, 25,000 लोक जात आहे, एकदा ही प्रोटेस्ट सक्सेस झाली तर पुढच्या वेळेस तिथे 5 लाख लोक येतील. कारण सक्सेसचा पार्ट व्हायला कोणाला नाही आवडत. जर लोकांना तिथे जे लोक जाणार आहेत त्यांना जर कळत असेल की आपण इथं गेल्याने आपण एका सक्सेसचा पार्ट होणार आहेत, तर तिथे जाणाऱ्याची संख्या मल्टिपल पटीने वाढेल ना. आणि मग आज तिथे जर समजा 25,000 लोक आहेत तर तिथे उद्या 5 लाख लोक येतील आणि म्हणतील की आता हे आमची मागणी पूर्ण करा. मग आता गव्हर्नमेंटला 5 लाख लोक जर तिथे आले तर कुठलीही पोलीस त्यांना पुरेशी पडू शकत नाही. मग गव्हर्नमेंटला तो पण निर्णय घ्यायला लागेल की बाबा प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन देऊन टाका.
आता कर्नाटकमध्ये काँग्रेसने 4% रिझर्वेशन मुस्लिमांना दिलं आहे, मायनॉरिटीला दिलं आहे. मग उद्या मुस्लिम मायनॉरिटी येतील तिथे 20-25 लाखाच्या संख्येने ते सहज येऊ शकतात. आणि मग त्यांनी ठरवलं की नाही आता आम्हाला रिझर्वेशन द्या कारण कर्नाटकमध्ये दिलेलं आहे. तर मग त्यांची पण संख्या तेवढीच आहे. ते पण पोलिसांना ऐकणार नाहीत आणि मग गव्हर्नमेंटला परत ते पण डिसिजन द्यायला लागेल. मग आपल्या देशामध्ये डेमोक्रेसी वाचेल का? जर आपण असं मॉबच्या बेसिसवरती गव्हर्नमेंटला ब्लॅकमेल करून डिसिजन घेणार असू, तर आपल्या देशामधली डेमोक्रेसी वाचेल का? आणि जर डेमोक्रेसी नाही वाचली, तर आपण वाचणार आहोत का? आज तिथे मुलं जमा होत आहेत, पोलिसांवरती अटॅक करतायत. उद्या जर रायट्स झाले पूर्ण भारतामध्ये, तर पोलीस त्यांच्या घरातून बाहेर निघतील का? सामान्य माणसाला वाचवायला पोलीस पुढे येतील का? कारण आज ते बघतायत दिल्लीमध्ये की तिथली मुलं, तिथं जमलेले विद्यार्थी म्हणा किंवा जे कोणी गुंड जमलेले आहेत तिथं, ते पोलिसांवरती अटॅक करतायत. पण ह्या कारणामुळे पूर्ण भारतात रायट झाले, तर पोलीस वाचवायला येतील का सामान्य माणसाला? हा विचार करण्याचा प्रश्न आहे. तर त्यामुळे हा विषय सर्वांसाठी गहन झालेला आहे आणि ह्या विषयाचं सर्वांना अभ्यास असावा, यामुळे हे मांडलेलं विवेचन. जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद. वंदे मातरम.